विश्वासाने ते माझ्या सोबत आले आणि या गोष्टी त्यांच्या पुढे जेव्हापासून मांडायला लागलो त्यांना ऍक्सेप्ट केल्या. मी तुम्हाला यांना शिक्षणासहित सांगते लोक कसे आहे आणि काय करायचे. पहिला व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये ते म्हणजे एमटीसी आता बनले जगन्नाथ जीवरक सर. यांचं शिक्षण आहे 7वी. शिक्षण किती आहे? 7वी. यांचं इन्कम आता 1.5 लाख 1.5 लाख क्रॉस करता येत आहे. भैया लग्न झालं का? असं झालं किती माझे. हा डायरी पेन आणला का? जॉईनिंग नाही झाली. अपलाईन कोण आहे? डायरी पेन त्यांच्याकडं. 2 लाख का पण त्यांच्याकडेच येते. तर या 7वी पास माणूस आहे आज एमटीसी. मित्रांनो, एका खेडेगावामध्ये लोकांच्या जळालेल्या मोटरा हा व्यक्ती भरायचा. मोठे डिवायडिंग. हा माणूस मैत्री ह्या कंपनीतला माणूस आहे. पाटील सर आपण गेलो होतो. मैत्री कंपनी मधल्याला फसलेला हा माणूस आहे. कारण मैत्री कंपनीमध्ये ह्या माणसानं लोकांचे लाख रुपये जमा केले सर आणि त्या कंपनीत जाऊन भरले पॉलिसीच्या नावाखाली. आणि ह्या माणसाकडे डायरी आहे त्या लोकांची ज्या लोकांची ह्या व्यक्तीला पैसे आणले. आणि हा मैत्रीमध्ये फसलेला माणूस आम्ही ह्या माणसाला जितेसला आणलं आणि या साहेबांना सांगितलं की सर माफ करा, ह्या कंपन्याचं आम्हाला सांगू नका कारण फसलेला माणूस आहे. आपल्या बाबतीत होतं असं. लोक सांगतात ना असं आमचे गेले. त्याच्यातला हा पहिला माणूस. याची डायरी आम्ही जेव्हा बघितली ते आम्ही बघितलं की माणसं आहे याच्यात, फक्त याला डेव्हलप करता आलं पाहिजे. यांना सांगितलं किती पैशात तुम्ही लॉस आहे. की म्हणजे एवढ्या पैशात लॉस आहे. म्हणजे एवढे पैसे तुमच्या अकाउंटला जर आले तर तुम्हाला कसं वाटेल? की म्हणजे चांगलं वाटेल. मला ती जबाबदारी आमची. रिस्क घ्यावी लागते ना. आम्ही काही पैसे देणार नाही तुम्हाला पण एवढे कमवून मात्र देऊ. फक्त आम्ही सांगू तसं करा ते तुम्हाला करावं लागेल. साहेब जॉईन झाले. आज एमटीसी आहे पहिला व्यक्ती. दुसरा व्यक्ती आजीनाथ फुके. मी जिथं बसलेले पाठीमागे. हा माणूस होलसेलर किराणा दुकानदार. जेव्हा तुम्ही कधी जा साहेब तोंड दिसणार नाही यांचं दुकानामध्ये. असं यांचं दुकान. यांना विश्वास दिला. आज दुकान करत नाही. आता आरटीसी म्हणून उभे आहे. तिसरी व्यक्ती आहे याच्यावर 4.5 लाख रुपयाचं कर्ज आहे होतं त्यावेळेस. ह्या व्यक्तीला विश्वास दिला 4.5 लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी तुम्ही नवरा बायको असणार. तुम्ही माझं ऐकलं तर मी पण तुमच्यात पार्टिसिपेट असणार. फक्त ऐका. हा माणसानं ऐकलं. हा माणूस आरटीसी आहे. चौथा व्यक्ती आहे ती म्हणजे राधा वाघ आणि मनोहर वाघ. ह्या मॅडमचा एक हात कामात नाहीये. एकच हात कामाचा, एक हात कामाचा नाही. हे पती पत्नी आहे. एक हातानं काम करणारी लेडी आज आरटीसी आहे. पती पत्नी मिळून काम करतात. 7 पत्राचं यांचं घर आहे अजून पण आता 4 व्हीलर मध्ये फिरतात. घराचं काम बाकी आहे. त्याच्यानंतर भीमा शिंदे मॅडम त्यांचं इथं हॉलमध्ये बसलेलं आहे. 2019 मध्ये यांच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र आणि लंबीपोत मी गहाण ठेवली होती. पाटील सर त्याला साक्षी आहे. ह्या 3,500 रुपये रूम न भाड्यानं राहायच्या आणि यांचे मिस्टर 15,000 रुपये नोकरीनं होते. आज आरटीसी आहे. मिस्टर नोकरी करत नाही. फक्त माय लाईफ स्टाईलच करतात. ज्या व्यक्तीने 3,500 रुपयाचं घराचं भाडं जावं याच्यासाठी 2019 आयडी टाकला होता. आज यांचा मयूर पार्क छत्रपती संभाजीनगर मध्ये 15 लाख रुपयाचं घर आहे. बिझनेस मधून बांधलंय त्यांनी घराचं भाडं. त्याच्यानंतर गाडेकर फॅमिली आहे. हे शेतकरी व्यक्ती आहे. दुधाचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, छोटा मोठा ब्लाऊज शिवणे, कटलरी व्यवसाय करणे ही ती जोडी आहे. आज ह्या व्यक्तीने ऐकलं. आज ही फॅमिली दोघंही बिझनेस करतात. पती पत्नी मिळून या एसटीसी मध्ये काम करतात. त्याच्यानंतर गंगाधर पवार सर हे जे कायम 40 गावला असतात. मित्रांनो ही जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे एक बोलेरो गाडी होती. बोलेरो. जेव्हा पहिला प्लॅन मी दिला त्यांनी सांगितलं जाधव साहेब तुम्ही हे गाड्या काही दाखवू नका. माझ्याकडे ऑलरेडी बोलेरो आहे आणि होती खरं. त्यावेळेस मी यांना मोटरसायकलवर 2,10,000चा प्लॅन द्यायचा. म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी गाडी आहे आणि मी मोटरसायकल. पण ह्या साहेबाला
कमीत कमी आम्हाला जॉईन करण्यासाठी 8 ते 9 महिने लागले. किती? 8 ते 9 महिने. आणि ह्या बघा ओळख कशी आहे, महिला मंडळ विशेष लक्ष द्या. ओळख बघा, हे गंगाधर पवार सर आणि भीमा शिंदे मॅडम. भीमा शिंदे मॅडम जेव्हा 5वीला होत्या, 6वीला होत्या, 7वीला होत्या, 8वीला होत्या, तेव्हा आपल्याला शाळेमध्ये पासपोर्ट मागतात की नाही? मुली शाळेत जातात तेव्हा. ह्या मॅडमच्या पासपोर्ट फोटो या माहेर जवळचा भवन आणि बोरगाव हे जवळ जवळ आहे. आणि भीमा शिंदे मॅडमचे फोटो हे गंगाधर पवार सर फोटोग्राफर असल्यामुळे ह्या मॅडम यांच्याकडे जायच्या. गंगाधर पवार सरांकडे यांचं फोटोग्राफरचं दुकान आहे. खूप ओळख होती जुनी, म्हणजे असं जेव्हा फोटो काढायचा तेव्हाच जायच्या. आणि अचानक एक दिवस मनात आलं की हा माणूस बिझनेस करण्यासारखा आहे, प्लीज चला. 7 ते 8 महिने हा माणूस ह्या शिंदे मॅडम को जॉईन झाला. याच्या अगोदर 2-3 लोकांनी ह्या माणसाकडे मला नेलेले आहे, तुमच्यासारखे. ह्या माणूस सगळं चालला. मी जायचो फॉर्म भरून भेटून यायचं, बाप्पा पैशाचं बघतो, कारण मला माहित होतं याच्याकडून मी पहिला पण जाऊन आलेलो. पण भीमा शिंदे मॅडमच्या आग्रहास्तव ही व्यक्ती जॉईन झाली मित्रांनो. आज स्टेट टीम कोऑर्डिनेटर आहे. आता 2 महिन्यामध्ये, 2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्याच्या आत हीच व्यक्ती रिजनल टीम कोऑर्डिनेटर बनणार आहे. त्याच्यानंतर हा शेळी पालन करणारा माणूस आहे. शेळी पालन करते इकडं, शेळी पालन. हा अंकुश जीवदक सर आणि जगन्नाथ जीवदक सर जे एनटीसी बनले, हे सख्खे चुलत भाऊ आहे. बांधाला बांध आहे, घराला घर आहे, सख्खे चुलत भाऊ आहे. आज हा व्यक्ती पुढच्या महिन्यामध्ये, आय थिंक मला वाटतं ह्याच मंथ कटअप मध्ये हा माणूस रिजनल टीम कोऑर्डिनेटर बनेल, जो बकऱ्याचा शेळी पालन करायचा. त्याच्यानंतर एसटीसी शिंदे फॅमिली ही इकडचंच आहे, येळगाव मुर्डेश्वर. साड्याचा व्यवसाय करणारी बाई, अख्ख्या गावात सगळ्यात मोठं दुकान यांचं आहे. पण आज स्टेट टीम कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे सांगायचं काम काय की हे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. याच्याशी माझी ओळख नव्हती, फक्त विश्वास देत गेल्यामुळं काय होत गेलं. त्याच्यानंतर एसटीसी तडू मॅडम, ज्यांचं पहिलीत सुद्धा टीसी नाही, यांचं शिक्षण नाही, या स्टेट टीम कोऑर्डिनेटर आपल्या ग्रुपमध्ये आहे. त्याच्यानंतर जो इकडं म्हशी विकतात, गाई विकतात, व्यापार करतात ना, ते साळवे फॅमिली. हे साळवे सर गाई बैलांचा व्यापार करणारी व्यक्ती आहे, कमिशन वरती. त्यात एसटीसी आहे. त्याच्यानंतर तुमच्याच भागामध्ये या खानदेशकडं एक ओळख नव्हती. गाडेकर फॅमिलीच्या ओळखीमुळं इथपर्यंत मी खानदेशमध्ये पोहोचलो. आणि इथं आले नाही का पाटील फॅमिली? नाही आलेले आहे. पाटील फॅमिली हे अनोळखी व्यक्ती आज स्टेट टीम कोऑर्डिनेटर ह्या खानदेशमध्ये आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर एसटीसी शिवाजीराव जाधव सर हे एक्स आर्मी आहे. 1 लाख रुपये यांचा इन्कम आहे, माय लाईफस्टाईल सोडून, याच्यातून नाही, त्यांच्या प्रोफेशन मध्ये. तरी आज एसटीसी म्हणून काम करतात. शिवाजीराव जाधव सर ओळखीचे नव्हते. त्याच्यानंतर दाभाडे फॅमिली ही जी लेडीज आहे, हिची टीसी नाहीये, शाळेमध्ये शिकलेली नाही, तरी एसटीसी मध्ये काम करते. त्याच्यानंतर आता आला शेवटचा मुद्दा, जो कृष्णा जाधव तुमच्या समोर खरंच ब्राह्मणकी करायचा का, खरंच हा मराठी माणूस ब्राह्मणकी करू शकतो का, अशा काही लोकांचा गैरसमज असतो अशा हॉलमध्ये की शक्य नाही. काम करणं म्हणजे काय, ओझे उचलणं, पूजापाठ जमा करणं, घरी नेऊन देणे, लग्न लावणे, सत्यनारायण करणे, वास्तुशांती करणे, एवढं सोपं ते काम. आणि ते मंत्र उच्चार आले तर पाहिजे, ऐका नको मोरे. म्हणून काही लोकांनी माझ्यावरती शंका कुशंका घेतली की जाधव साहेब तुम्ही सांगता काय ब्राह्मणाच्या हाताखाली होतो, 7-8 वर्ष मी स्वतः गाव चालवलं, कसं शक्य. मी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजानं रेड्याच्या मुखातून वेद वदवले का नाही. हे तर माणूस आहे म्हणलं, मराठी माणूस, माझ्या मुखातून नाही येणार का, असं मी त्यांना सांगायचो. मित्रांनो हे 7 वर्षाचा फोटो आहे, हा मी आहे, दिसतो. हे यजमान आहे, म्हणजे मुलीचे वडील, मुलीची आई. हे कन्यादानाचं दिसतंय का, स्पष्ट दिसतंय ना. हे नवरी आहे, हा नवरदेव आहे. आणि हे वराडी मंडळी, कोणी जेवत आहे, कोणी गप्पा मारत आहे, कोणी म्हणतं लग्न चांगलं झालं, कोणी म्हणतं नवरी ठेंगणी, नवरदेव उत्साह, ह्या चर्चा चालू असतात लग्नामध्ये, आहे का, समजतंय. तो विनोदाचा भाग आहे. आजच्या 7 वर्षाचा हा फोटो आहे मित्रांनो. एका मागे तुम्हाला इथं आज क्लिअर करून देणार काय होऊ शकतं. कोणाचा असा गैरसमज आहे का
की हे मी खरंच करत असेल, हे खरंच करत नसेल असं वाटतंय का कोणाला? शंका आहे का की तुम्ही ब्राह्मणकी करत नसाल असं काही वाटतंय का कोणाला? की जेणेकरून पुरावा आणखी देऊ? मोरे साहेब पुरावा देऊ. आता हे सापडलेत मला सापडले पाहिजे. आता हे हा माणूस जो आहे हा मीच आहे का? वाटत प्रोफेशन में फर्क होता है यार. आज के 7 साल पहले तबीयत भी बहुत वीक थी अपनी, इतनी तबीयत नहीं थी. खूप फरक आहे. अब काय पैसा आला तर अक्कल देते ना, अक्कल ते चरबी देते. खायला तयार चांगलं भेटत. हा आता यांचं म्हणणं आहे काहीतरी पुरावा दाखवा. मी तुम्हाला मंत्र म्हणून दाखवतो. त्याच्यातला एक मंत्र पक्का पकडायचा आणि तो मला शेवटी सांगायचा की तुम्ही हे बोलले. आता काही लोकांचे कॅमेरे चालू झाले, शूटिंग होणार आता आपली आणि त्याच्यावरच मग नंतर लोकांचे लग्न लागणार. ठीक आहे. म्हणून ब्राह्मण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस गणपतीचं स्तवन केलं जातं. तिथून पूजाची सुरुवात होत असते आणि ती सुरुवात झाल्यानंतर मग सगळे कामं होत असतात. मान्य करता? याचा मी पुरावा देतो मित्रांनो तुम्हाला की खरंच ब्राह्मणकी करत होतो का नाही. तर मी तुम्हाला सांगतो, स्वास्ती नैदो श्रवा स्वास्ती ना पूषा विश्ववेदा स्वस्ति नक्षत्रस्य हरिष्ठैनी बृहस्पती ददातु आरंभिकां श्री गणेशाय नमः केशवाय नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वैष्णवाभ्यो नमः मातापितरो सर्वदेवेभ्यो सर्वदेवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः विघ्नस्तुभ्यं समुच्चयकदन्तच्च कपिलवैजनग्रहालम्बोधस्य वीटविनाशोगनादिभः धूम्रकेतुनाद्देशो भालचन्द्रवेदनाद्वादश नामानि अपरिजनरे अवधि विद्यारम्भे विवाचे प्रवेशे निगमतथा संग्रामे संघटिते विघ्नस्तसायते शुक्लं परं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमङ्गलेषु सर्वार्थसाधिके शरणत्याम्बे करुणाहराय नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति श्यामङ्गलं यशोदयस्तु भगवान् मङ्गलाय हरि हरे लग्नं सुदं देव तारानं चन्द्रमं देव विद्यावन्दनं देव लक्ष्मीपते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुशस्तेषां प्रजाः एषा दश जनार्दन प्राप्त मानस्य ब्राह्मणे द्वितीय प्रार्थे विष्णुपते श्री श्रीद्वारकले भरतवंश दंडकर्णे देशोगतवरा श्रीवाने बौद्धोत्तरः क्षेत्रांश्रमे अस्मृतमाने देवगुरु शेषे शुक्रे श्वेतैता श्राणमये गुणविशेष विष्टाय शुभ पुण्यतीर्थो भावडवळलं पाणी. याच्यापेक्षा तुम्हाला काय पुरावा द्या. सौ बका एक लिखा लेकिन आपला सौ लिखाण एकच बका. हा आपला 7 वर्षाचा फोटो आहे मित्रांनो आणि आजची कंडिशन ही आहे. आज मी तुमच्या समोर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं सीटीसी कॉन्टिनेंटल टीम कोऑर्डिनेटर म्हणून मी तुमच्या समोर आज उभा आहे मित्रांनो. ज्यांच्यामुळे बनलो मित्रांनो त्यांच्यासाठी आज मी तुम्हाला सांगतो, ज्यांची संगत होती सुरुवातीला, आज सीटीसी कापसे सर आणि मी आम्ही फलकरीतून सुरुवात केली आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. साधू सर यांना मी कोटी वंदन करतो मित्रांनो. आणि हे नसते तर मी तुमच्या समोर बोलू शकलो नसतो. त्याच्यानंतर आपले सर्वांचे महागुरु जे आपल्याला आयकॉन बनले महाराष्ट्रामध्ये बोंडे फॅमिली यांना सुद्धा मी वंदन करतो. आणि ज्यांचे एज्युकेशन वेळोवेळी असते मित्रांनो असे डायमंड एक्झिक्युटिव्ह ज्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही सर्व काम करतो ते डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर मालिती जाधव सर आणि आपल्या सर्वांचे महागुरु जे आयकॉन आहेत आपल्या महाराष्ट्राची, मराठवाड्याची, खानदेशची, सगळे जे भारतामध्ये जेवढा बिझनेस डेव्हलप होतो मित्रांनो ज्यांचं नाव गाजलं असे किशोरजी आयरे सर, ज्यांच्यामुळं माय लाईफस्टाईल आपल्या आमच्या मराठवाड्यात आमच्या महाराष्ट्रात आम्ही म्हणू ज्यांच्यामुळे झालं मित्रांनो. या सर्व आपल्याचे मी शतशः ऋणी राहील आणि